कोथिंबीरची वरी केलेली ती, आणि ही कांदा पण मी चिरून बारीक घेतलेला आहे. अशी सगळी तयारी केलेली आहे. बेबीकॉर्न, मशरूम, त्या मक्याचे दाणे पण घेतलेले आहेत. परत पनीर घेतलेलं आहे, चटणी घेतलेली आहे हिरवी, लसूण, कोथिंबीर, पुदिन्याची, आणि बटर. तर बटर आता आपण टाकून आता आपण सर्व चिरलेल्या भाज्या टाकणार आहोत. एक एक करून अशा थोडं फ्राय करायचे आहेत. आणि एक बटर टाकलेली वेगळी टेस्ट येईल म्हणून थोडी वाफ लावून घ्यायची फ्राय करून, आणि नंतर आपण पिझ्झामध्ये टाकणार आहोत. अशा बेबीकॉर्न टाकलेलं आहे पहिलं, बाकीच्या पण भाज्या टाकायच्या आहेत नंतर. थोडं फ्राय करून घ्यायच्या आहेत बटरवरती. आणि अशात मी सर्व भाज्या टाकणार आहे. थोडे फ्राय करून घ्यायची बारीक गॅसवरती. मक्याचे दाणे टाकलेले आहेत, ते सुद्धा थोडे फ्राय करून घेणार आहे. अशा मक्याचे दाणे, बेबीकॉर्न, मशरूम, टोमॅटो, कांदा, आणि ह्या सर्व मिक्स करायच्या भाज्या. आणि पनीरसुद्धा टाकायचं आपल्याला. आणि नंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि आपण जी चटणी केलेली आहे, पुदिना, कोथिंबीर आणि लसूण, तर ती पण आपण हे फ्राय झाल्यानंतर ती टाकणार आहोत, कारण एक वेगळी टेस्ट येईल. थोडा वेगळ्या पद्धतीचा पिझ्झा करणार आहे मी, आणि खूप छान लागतो. आणि कांदा पण टाकलेला आहे. कांदा मी उभाच चिरून घेतलेला आहे. असं बारीक गॅसवरती असं सगळ्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या हळूहळू. जास्त आपल्याला शिजवायच्या नाहीत, अर्ध्या कच्च्याच पाहिजेत भाज्या, कारण ओव्हनमध्ये टाकल्यानंतर त्या अजून शिजणार आहेत. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं, किती पाहिजे ते. मिठाने पण थोडं पाणी सुटेल म्हणून मी अजून थोडं फ्राय करते. आणि पिझ्झा बेस आणलेला आहे मी. पिझ्झाची रोटी बोलला तरी चालेल, डेअरीवरती मिळते. असे मी गव्हाच्या पिठाची ही रोटी आणलेली आहे. पिझ्झा बेस आणलेला आहे गव्हाचा, कारण मैद्याने त्रास होतो म्हणून मी गव्हाचा मागवलेला आहे पिझ्झा बेस. आणि बघा छान 30 रुपयाला 2 मिळाल्या मला. आणि आता आपली भाजी मस्त फ्राय झालेली आहे बघा. त्याच्यामध्ये मी ती चटणीसुद्धा टाकलेली.